टॉस जिंकलाय थळ संघाने आणि बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. पाहूया आता आमदार चषकाची फायनल कोण जिंकणार. चला अंपायर मॅच फाल घ्यायची आहे. चला अंपायर आता कोणताही वेळ दवडू नका. बॅड लाईट होऊ शकतो. सेकंड इनिंग मध्ये जो संघ बॅटिंग केले त्याला मात्र अंधाराचा फटका बसू शकतो. चला कुरुल संघ आपण लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. तुम्हाला बॅड लाईटचा सामना करावा लागेल. नितेश आणि त्याच्या साथीला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू ते पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती मात्र आपण पाहतोय पहिली धाव डिक्लेअर रूपात आलेली आहे. एका षटकाचा हा सामना आहे. एका षटकामध्ये पाहूया किती धावा तर थळेश्वर थळ संघ उभारतोय. चांगली धावसंख्या सेट करावी लागेल. कुरुल संघाकडे आपण पाहतोय चांगले बॅटिंग करणारे बॅट्समन आहेत, त्यामुळे कमीत कमी 15 धावसंख्येपर्यंत तरी मजल मारावी लागेल. चांगला चेंडू, ही पिंट्याची खासियत आहे, ही पिंट्याची क्वालिटी आहे. यावेळी मात्र आपण पाहतो अगदी चांगला चेंडू पाहायला मिळालाय. पिंट्या मात्र कमालीची गोलंदाजी करतो अगदी वेगात. नितेशला मात्र आपण पाहतोय पूर्णपणे बीट करणारी गोलंदाजी. यावेळी नितेशच्या बॅटमधून फटकालाय मोठा आणि येथे चांगला झेल पाहायला मिळालाय. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. कुरुल संघाकडे जर आपण पाहिलं ना या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक चांगल्या पद्धतीचा खेळाने त्याने मात्र ठसा उमटवलाय. इथे मात्र आपण पाहतोय धाव फलकावरती केवळ एकच धाव आलेली आहे. प्रसाद मात्र आपण पाहतोय येणाऱ्या अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये तो सुद्धा संघाचा कर्णधार आहे आणि तो मात्र आपण पाहतोय मैदानावरती अगदी चांगली गोलंदाजी करतोय. पूर्णतः आपण पाहतोय बॅटिंग करणाऱ्या संघाला मात्र पूर्णतः त्याने जखडून ठेवलेला आहे. चला बॅट्समन, चला मॅच फास्ट घ्यायची. पंच बॅट्समनला वॉर्निंग द्या, अन्यथा पेनल्टी द्या डायरेक्ट. चांगला चेंडू ते पाहायला मिळतोय. अगदी सुसाट टाकलेला हा चेंडू सबमरीन पद्धतीचा. हा चेंडू एक्स्ट्रा आहे. हा चेंडू स्वैर असं पंचांनी सांगितले. धाव फलकावरती मात्र आपण पाहतो एका धावसंख्येचे ऍडिशन होत असताना, एका धावसंख्येची वृद्धी होत असताना आता मात्र 2 धावा धाव फलकावर पाहायला मिळतात. चांगला फटका, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. मात्र आपण पाहतोय 2 धावा मिळतात या चेंडूवरती. 4 धावा धाव फलकावर पाहायला मिळाल्यात. अजूनही आपण पाहतोय शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ आहे शिल्लक. पाहूया काय घडते आता मैदानावरती. चांगला चेंडू, चांगला चेंडू. पिंट्या मात्र आपण पाहतो आपला स्टॉक बॉल टाकत असताना ही स्टॉक डिलिव्हरी आहे पिंट्या याची. फक्त 4 धावा आपण धाव फलकावरती पाहतोय. 1 टू गो. पहिल्या सत्रातील अंतिम चेंडूचा खेळ आहे आता शिल्लक. अंतिम चेंडूवरती मात्र आपण पाहतोय सिंगल आलेली आहे. डबलचा प्रयत्न, डबल कंप्लीट होणार नाही होणार. येथे मात्र आपण पाहतोय दुसरी धाव अगदी वेगाने कंप्लीट केले. धाव फलकावरती धावा लागल्या 6 आणि विजयासाठी विसेन कुरुल संघासमोर 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. चला कुरुल संघ बॅट्समन त्वरित पाठवा. अद्याप तुम्हालाच बॅड लाईट होऊ शकेल, बॅड लाईटचा फटका पडू शकेल. आणि थर्ड संघ आपण सुद्धा आपले फिल्डर त्वरित मैदानात पाठवून द्यायचे आहेत. थळेश्वर थळ आपल्या चला फिल्डिंग लावून घ्या. थळेश्वर थळ
षटक क्रमांक आपण पाहतोय, पहिलं आणि स्पर्धेतील सुद्धा अंतिम पहिलं आणि शेवट षटक म्हणावं लागेल, कारण एक षटकाचा सामना आहे. पंचांनी इशारा दिलाय, सामन्याला प्रारंभ होतो. आशुतोष दिवकर पहिला चेंडू घेऊन सज्ज. विजयासाठी मात्र आपण पाहतोय 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. पाहूया आमदार चषक कोणता संघ जिंकणार? VCN कुरुळ संघ जिंकणार की थळेश्वर थळ जिंकणार? चला गोलंदाज, वॉर्मअप करायची वेळ नाहीये, नाही तर पेनल्टी दिली जाईल. आशुतोष सज्ज झाला आपल्या मार्क वरती पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू वरती मात्र आपण पाहतो अगदी चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. एम्प्टी प्लेस मध्ये हा चेंडू टाकलाय. सिंगल घ्यायची की डबल घ्यायची या पेसामध्ये बॅट्समन पाहायला मिळाले. अंतिमता मात्र आपण पाहतोय सिंगल तिथे घेतली जाते. अनिवार्य ग्रुप लोणारे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा आपण पाहतो अंतिम सामना. आकाश पाटील पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती. विजयासाठी 5 चेंडू 6 धावसंख्येची आवश्यकता आहे VCN कुरुळ संघाला. आकाशच्या बॅटमधून फटका अगदी चांगला आलाय. डिक्लर रिझन तेथे आहे, सिंगल मिळेल. आशुतोष दिवकर मात्र आपण पाहतोय अगदी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. गोलंदाजी करत असताना चांगला रनअप, चांगला क्रीजचा वापर, खांद्याचा वापर सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने तो करतोय. आणि त्याचमुळे की आपण पाहतोय फलंदाजी करत असताना बॅट्समन कुठेतरी बॅकफुट वरती पाहायला मिळतात. 3 धावा धावफलकर पाहायला मिळतात. येथे मात्र आपण पाहतोय चेंडू अगदी चांगला डिक्लर मिळते या चेंडूवरती. कमालची गोलंदाजी पाहायला मिळते. आग ओकणारी आपण गोलंदाजी पाहतोय. फायर ही गोलंदाजी पाहायला मिळते. 3 चेंडू 4 धावा धावफलकावरती आल्यात आणि आता येणाऱ्या 3 चेंडू मध्ये विजयासाठी 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. येथे मात्र आपण पाहतोय मिस टाइम आहे. फक्त एकच धाव मिळते. आता मात्र आपण पाहतोय हृदयाची धडधड वाढवणारा, श्वास रोखून धरणारा हा सामना पाहायला मिळतोय. मॅच मध्ये कमालीचा उत्कंठवर्धकपणा पाहायला मिळतोय. प्रसादच्या बॅटमधून फटका अगदी चांगला आणि येथे मात्र आपण पाहतोय सिंगल घेतले. डबलचा प्रयत्न, डबल कंप्लीट होणार की नाही होणार? आणि येथे मात्र फलंदाज पिंट्याबाद. मैदानावरती काय घडणार, काय बिघडणार ते पाहणं गरजेचं ठरणार. गौरव पाटीलला आपण पाहतोय आता बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती. 1 चेंडू 2 धावा. पाहूया आमदार चषक कोणता संघ उचलणार? VCN कुरुळ की थळेश्वर थळ? निर्णायक चेंडू, फायनल चेंडू, रिझल्ट ठरवणारा चेंडू. 1 धाव आलेली आहे. दुसरी धाव होणार नाही होणार? थ्रो आलाय आणि येथे मात्र VCN कुरुळ संघाने आमदार चषक येथे जिंकलेला आहे. चांगली बॅटिंग म्हणावी लागेल गौरव पाटीलचा अंतिम चेंडूवर. शानदार